हॅलो फ्रेंड, मी अश्विनी. लाईफस्टाईल विथ अश्विनी भांदुरके या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते. कुणाला असं वाटत नाही की आपण पण घरातून काही बिझनेस करावं. प्रत्येक गृहिणीला वाटतं की आपण पण घरातून काही बिझनेस करावं. गृहिणी म्हणजे घर सांभाळणं, मुलं बाळं सांभाळणं, घरचंच करणं इतकंच नसतं. तिला देखील वाटत असतं आपण पण काही अर्न करावं. छोटंसं काय असे ना आपल्या पायावर उभं राहावं. अशा खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत बाहेर जाऊन आपलं काम करतात. कोणी आपलं नोकरी करतं, कोणी स्वयंपाकाचं काम करतं, कोणी म्हणजे इतक्या अशा मैत्रिणी आहेत, खूप साऱ्या अशा माझ्या मैत्रिणी आहेत, त्या बाहेर जाऊन काम करतात. तर एकेकांना जमत नाही, की बाहेर जाऊन काम करावं. लहान मुलं असतात, घरामध्ये एक मोठी फॅमिली असते, ते बघायचं असतं. त्याच्यामध्ये त्यांना हे बाहेर जाऊन काम करता येत नाही. मग खरं दिवसभर घराचं काम काय दिवसभर नसतं. थोडा वेळ तर आपल्याला मिळतो. खरं त्यातूनच आपल्याला काही तर करावं असं वाटत असतं. नवरा किती पण कमवला, तर त्याच्यासंगट आपलं एक 5 पैसे जोडलं, तर किती खुशी मिळते. त्यांना देखील मिळते आणि आपल्याला देखील मिळते. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ खास त्याच मैत्रिणींच्यासाठी आहे, की घरातून काही तर बिझनेस करावं. मी एक छोटंसं बिझनेस घरातून करते. ते देखील मी तुम्हाला सांगणारच आहे, मी काय बिझनेस करते. तर अशा खूप माझ्या मैत्रिणी आहेत. घरातून केक बनवतात, बेकरी प्रोडक्ट्स बनवून सेल करतात. कोणी डब्बा बनवून मेससारखं काम घरातून करतात. कोणी कुरड्या, पापड असे वाळवणीचे पदार्थ बनवून विकतात. कोणी चटण्या, लोणचं म्हणजे इतक्या माझ्या मैत्रिणी आहेत ना, खूप असे छोटे-छोटे बिझनेस घरातून करतात आणि खरंच त्याच्यामध्ये त्यांना यश देखील येतं. खरं मी असा एक बिझनेस तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. ते काय आहे हे नक्की मी तुम्हाला सांगणार आहे. ऐका. त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. पहिलं आमचे घरचे मोठी लोकं म्हणजे आजी, पणजी ह्या लोकांना कसं वाळवणीचे पदार्थ करायचे आणि कसं वाळवणीचे पदार्थ एकदा केले तर वर्षभर वाळवणीचे पदार्थ त्यांना यूज व्हायचं. त्यांना माहीत असायचं एकदा केलं की आपल्याला हे वर्षभर टिकतात आणि वाळवणीचे पदार्थ एकदा केलं तर खराब पण होत नाही. ते छान राहतात, वर्षभर राहतात. तर मी पण विचार केले, असंच काही एक बिझनेस मी पण सुरू करावं. कारण की आजकाल सगळीकडे बघितलं तर एक ट्रेंडिंग बिझनेस खूप छान बघायला मिळतो. म्हटलं मी पण असाच एक काहीतरी एक छोटा बिझनेस करायचा घरातून. तो बिझनेस आहे डिहायड्रेट व्हेजिटेबल्स अँड पावडर. कसा वाटला ऐकून? तो आहे डिहायड्रेट व्हेजिटेबल्स अँड पावडर. तो बिझनेस मी घरातून सुरू केले. आता फक्त 2 महिने झालेत मी तो बिझनेस घरातून सुरू केले. तर मैत्रिणींनो, तो कसा करायचं म्हणजे काय-काय त्याला लागणार आहे आणि कोणत्या पद्धतीनं मी केले, हे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. तर त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याला छान असं लाईक देखील करायचं आणि कमेंट करून देखील सांगा तुम्हाला ह्या बिझनेसबद्दल काही माहिती पाहिजे असेल, तर मी नक्की तुम्हाला शेअर करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी काय केले, हा एक प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवणार देखील आहे. तर मैत्रिणींनो, मी जसं की म्हटलं होतं तुम्हाला पहिला प्रॉडक्ट मी काय बनवले हे दाखवणार आहे डिहायड्रेट व्हेजिटेबल्समध्ये. डिहायड्रेट व्हेजिटेबल्समध्ये माझा पहिला प्रॉडक्ट आहे हे. हे बघू शकता. हे आहे अनियन फ्लेक्स म्हणजे वाळलेला कांदा. हे आहे वाळलेला कांदा बघू शकता. हे फक्त सॅम्पल प्रोडक्ट आहेत कारण की मला ना अर्धा किलोची ऑर्डर आली होती. हे पॅकिंग केलेलं आहे. खूप सारं मी बनवून ठेवले. ते देखील मी एकदा तुम्हाला असं निवांत फक्त त्याच्यावरतीच व्हिडिओ करून दाखवते. हा आहे अनियन फ्लेक्स म्हणजे वाळलेला कांदा आणि ह्याचा वापर तुम्ही बिरिस्तासाठी म्हणजे आम्ही जेव्हा बिर्याणी वगैरे बनवतो त्याच्यामध्ये हे खूप छान वापरलं जातं. फक्त ह्याला काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या बिर्याणी करायच्या टायमाला यूज करायचं आहे. तर इझी आहे ना, आपल्याला बिर्याणी वगैरे करताना किती वेळ जातो आणि हे करायला टाईम नाही भेटत. तर हे मी रेडी तुमच्यासाठी तयार केलेलं आहे. बघू शकता. हे आहे अनियन फ्लेक्स आणि इतकं छान असं क्रिस्पी आहे ना तो. हे बघा, हे अर्धा किलोचं पॅकेट आहे. हे ऑर्डर आहे माझं आणि मी पॅक केलं होतं हे देण्यासाठी. आता उद्या मी देणार आहे ह्याला. तर मैत्रिणींनो, आता हे बनवणं आणि सेल करणं त्याच्या व्यतिरिक्त आणि तो मोठा पार्ट असतो, की आपल्याला हे प्रोडक्ट बनवायचं त्याच्यानंतर सेल कसं करायचं त्याच्याबद्दल पण तुम्हाला मी व्हिडिओ घेऊन येणारच आहे. तर मैत्रिणींनो, अशी खूप प्रोडक्ट मी घरातून बनवलेले आहेत. डिहायड्रेट व्हेजिटेबल्स आणि पावडर असे मी पुढचे व्हिडिओ देखील मी ह्याच्याबद्दल करणारच आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक यू. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा.
चॅनलला सबस्क्राईब देखील करा, कारण की तुम्हाला असे व्हिडिओ बघायचे असेल आणि त्याच्यातून तुम्हाला काही माहिती मिळत असेल, ही चांगलीच गोष्ट आहे. तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्याच्याबद्दल काही माहिती पाहिजे असेल, तर कमेंट देखील करून विचारा. मी नक्कीच तुमच्या कमेंटचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.